तर नमस्कार मित्रांनो, आपण कट ऑफची सीरीज सुरू आहे. आपण कट ऑफ चेक करतो आहोत वेगवेगळ्या पवित्र पोर्टलचे, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सचे. आतापर्यंत आपण इंग्लिश मीडियमचे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असे कट ऑफ्स चेक केलेले आहेत. इंग्लिश मीडियमचे व्हिडिओज चॅनलवरती उपलब्ध आहेत. आज आपण विदाऊट इंटरव्ह्यूचे जे संस्था आहेत सगळ्या, आज पर्टिक्युलरली आपण रयत शिक्षण संस्थेचं बघणार आहोत. आता आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की ते संस्थेचं नाव मेन्शन करा, आपण त्याचे कट ऑफ चेक करूयात. तर पहिले विदाऊट इंटरव्ह्यूची सिरीज घेऊ आणि मग नंतर आपण विथ इंटरव्ह्यूजचे आपण व्हिडिओज बनवूयात. तर आज आपण रयत शिक्षण संस्थेचं कट ऑफ बघणार आहोत. यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी आपण दोन्ही बघणार आहोत. तर आपण सुरू करूयात चॅनलला आपल्या. तर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टीचिंग रिलेटेड कुठलेही तुमचे अपडेट्स असतील तर तुम्हाला चॅनलवरती मिळतील. एक्झामिनेशन प्रिपरेशन्सचे पण व्हिडिओज याच चॅनलवरती येणार आहे. तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सुरू करूया आपण आता रयत शिक्षण संस्थेचं प्रायमरीचं कट ऑफ बघणार आहोत विदाऊट इंटरव्ह्यूचे. तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण आता कॅटेगरी वाईज बघणार आहोत, जसं की आपण बाकीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं, आणि मग पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज आपण कट ऑफ चेक करणार आहोत. तर जनरल कॅटेगरीसाठी ॲडव्हर्टाईज पोस्ट जी होती विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि कॅन्डिडेट जे एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी ते एक आहेत आणि इथे कट ऑफ आपल्याला 134 वरती बघायला मिळतो आहे. जनरल कॅटेगरीचं विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. प्रायमरीचं मी तुम्हाला दाखवते. यामध्ये एक कॅन्डिडेट रिकमेंड झालेत आणि 133 वरती कट ऑफ गेलेला आहे. प्रायमरीचे काही ॲडव्हर्टाईजमेंट्स आपल्याला सेकंडरीच्या PDF मध्ये पण बघायला मिळतील. तुम्हाला असं वाटू नका देवी इथे 6 जागा का बरं आहेत. ही एक PDF आहे आणि आपण अजून एक PDF ॲनालाइज करणार आहोत. त्यामुळे आज रयतच्या जेवढे कुठल्या वॅकन्सीज स्टेट 2022मध्ये आल्या होत्या त्या आपल्याला येताना जे प्रिफरन्स द्यायचे आता आपल्या ज्या एक्झामला किंवा 26ची जी एक्झाम आहे किंवा येणाऱ्या जेवढ्या एक्झाम्स राहतील पवित्र पोर्टलच्या, तिथे प्रिफरन्सेस देताना तुम्हाला आधीचे कट ऑफ ॲनालाइज केलेले पाहिजे. त्याच पद्धतीने तुम्ही स्मार्ट कट ऑफ देऊ शकता आणि तुमचं सिलेक्शनचा क्रायटेरिया वाढवू शकतो. तर मित्रांनो, शेड्यूल कास्टचं विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनची एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि कॅन्डिडेट जे एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी ते परत इथे एक आहेत आणि कट ऑफ होता 113 वरती. शेड्यूल कास्टचं वुमनचं जे ॲडव्हर्टाईज पोस्ट होती हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन, तिथे एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट जे एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी ते एक आहेत आणि इथे 116 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो आहे. आता इथे 1:1 आपल्याला बघायला मिळतं आहे कारण हे विदाऊट इंटरव्ह्यूचे कट ऑफ आहेत. 1:10 होतं अगोदर 2022मध्ये आणि आता जे 26ला जी पवित्र पोर्टल थ्रू भरती होती आहे तिथे 1:3 म्हणजे एकाच 3 कॅन्डिडेट, अगोदर एकाच 10 होते 22मध्ये आणि आता इथे विदाऊट इंटरव्ह्यू जिथे असेल तिथे एकाच एक कॅन्डिडेट आपल्याला बघायला मिळणार आहे. OBCमध्ये विदाऊट हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, एक कॅन्डिडेट आपल्याला इथे दिसत आहेत आणि कट ऑफ गेलेला आहे 122 वरती. EWSचं परत विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, एक कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 125 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. टोटल 6 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या इथे आणि 6 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेले आहेत रिकमेंडेशनसाठी. आता आपण सब्जेक्ट्स वाईज आणि पोस्ट वाईज बघूयात प्रायमरीसाठी. तर मित्रांनो, आपण रयत शिक्षण संस्थेची जी ॲडव्हर्टाईज आहे, हा कोड चेंज होईल नेक्स्ट PDF मध्ये. हे प्रायमरीच्या आपण जागा बघतो आहेत मराठी मीडियमच्या. तर इथे आपण आता याला सब्जेक्ट वाईज बघणार आहोत. जे वरती आपण कट ऑफ कॅटेगरी वाईज बघितले ते आता आपण पोस्ट वाईज आणि सब्जेक्ट वाईज बघणार आहोत. तर अंडर ग्रॅज्युएट जे आहे, अंडर ग्रॅज्युएट टीचर क्लास 1st to 5th पहिली ते 5वीसाठी सगळ्या सब्जेक्टसाठी असतं. तर टीचिंग मीडियम मराठी आणि ग्रँटेडसाठी 4 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 4 कॅन्डिडेट्स रिकमेंड झालेत आणि 113 वरती 1 ते 5चा कट ऑफ आपल्याला लागलेला दिसतो अंडर ग्रॅज्युएट टीचरचा. ग्रॅज्युएट टीचरचा 6 ते 8चा लँग्वेज इंग्लिशसाठी. आता कुठलीही लँग्वेज असली तर त्याला मीडियमचं बॅरियर नसतं म्हणून इथे मेन्शन नाही राहत. ग्रँटेड पोस्टसाठी इंग्लिश लँग्वेज 6 ते 8साठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, एक कॅन्डिडेट एलिजिबल झाल्या रिकमेंडेशनसाठी आणि 133 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतो आहे. ग्रॅज्युएट टीचरचं स्टँडर्ड 6 to 8साठी सायन्सच्या विषयासाठी मराठी मीडियमचं एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती ग्रँटेडची, एक कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनवरती आणि 134 आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळतो. 6 पोस्ट होत्या आणि 6 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि त्यांचे हे कट ऑफ होते. या सब्जेक्ट्स वाईज आपण आता इथे बघितलेले आहेत. आता आपण सेकंडरीचं बघणार आहोत. तिथे जास्त पोस्ट्स आहेत आणि तिथे परत तुम्हाला 1 ते 4 किंवा 5च्या पोस्ट बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आपण आत्ता प्रायमरीचं बघितलं. आता इथे एज्युकेशनल लेवल सेकंडरी आहे. रयत शिक्षण संस्था साताराची जे ॲडव्हर्टाईजमेंट आहे
मीडियम मराठी. आणि आता आपण परत कॅटेगरी वाईज हे सगळं ॲनालिसिस करणार आहोत. इकडे वॅकेन्सीज जास्त आहेत त्यामुळे थोडं लेंदी व्हिडिओ होईल, पण आपण डिटेलमध्ये सगळ्या कॅटेगरीजचे, सगळ्या सब्जेक्ट्सचे आणि सगळ्या पोस्टचे ॲनालिसिस करणार आहोत, कारण आपल्याला प्रिफरन्स देताना या सगळ्या गोष्टींची मदत होणार आहे. हे विदाऊट इंटरव्ह्यूचं 2022चे फेज 1 जो झाला होता, फर्स्ट फेजचे कट ऑफ्स आहेत. आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण वेगवेगळ्या संस्थांचे अजून घेऊयात. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की कुठल्या संस्थेचं आपण घ्यायला पाहिजे. आणि आता चला आपण ॲनालाइज करू कॅटेगरी वाईज रयत शिक्षण संस्थेचे विदाऊट इंटरव्ह्यूचे कट ऑफ. तर सगळ्यात पहिले मित्रांनो जनरल कॅटेगरीपासून सुरू करत आहोत. इथे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 115 टोटल ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 115 पोस्ट होत्या आणि 103च कॅन्डिडेट एलिजिबल झालेले आहेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला कट ऑफ इथे 131 बघायला मिळतोय. त्यानंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन वुमेनसाठी 106 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या जनरल कॅटेगरीच्या. जनरल वुमेनसाठी 106 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या. 106 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेले आहेत रिकमेंडेशनसाठी आणि 132 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतोय. जनरल कॅटेगरीमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 53 जागा होत्या एक्स सर्व्हिसमॅनच्या. एक्स सर्व्हिसमॅनला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे असतं ते जनरल कॅटेगरीचे 53 जागा तिथे ॲडव्हर्टाइज होत्या आणि 14 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. त्याच्यामुळे आपल्याला कट ऑफ ड्रास्टिकली इथे लो दिसतोय. आणि जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स आहेत एक्स सर्व्हिसमॅन, अंशकालीन, यांचे कट ऑफ आपल्याला ऑब्व्हियसली खाली बघायला मिळणार आहेत. जनरल कॅटेगरीमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन अंशकालीनच्या 35 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या आणि फक्त एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर रिकमेंडेशन 19 आहेत. म्हणून आपल्याला परत कट ऑफ इथे 58 बघायला मिळतोय. नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो जनरलमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन प्रोजेक्ट अफेक्टेड. इथे 18 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 18 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 111 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतोय. जनरल कॅटेगरीमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन अर्थक्वेक अफेक्टेडसाठी 7 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 7साठी जाहिरात आलेली होती. 7 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 107 वरती कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. जनरल कॅटेगरीमध्ये स्पोर्ट्स कोटा जो स्पोर्ट्समॅनसाठी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्यामध्ये 18 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या. 18 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेत, एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, सिलेक्ट झालेत आणि कट ऑफ तिथे 86 वरती गेला आहे. त्याच पद्धतीने जे फिजिकली हँडिकॅप्डमध्ये परत कॅटेगरायझेशन केलेलं आहे इथे, कारण पोस्ट जास्त असल्यामुळे सगळ्या कॅटेगरीजला तिकडे जागा मिळालेल्या आहेत. कोणताही कॅन्डिडेट इथे जरी जागा ॲडव्हर्टाईज नसल्या तरी कॅन्डिडेट्स अवेलेबल असल्यामुळे 4 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. इथे 1 झालेत, इथे 1 झालेत, इकडे 3 झालेत आणि इकडे 2 झालेत. तर अशा पद्धतीने त्या कॅटेगरीनुसार 123, 179पर्यंत 79पर्यंत कट ऑफ बघायला मिळतो बघा. 106, 87 आणि 87 अशा पद्धतीने जनरल कॅटेगरीमध्ये फिजिकली हँडिकॅपचा आपल्याला कट ऑफ, फिजिकली चॅलेंज पीपलचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. जनरल कॅटेगरीमध्ये एक्सटर्नल ऑर्फनसाठी पण 1 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, त्यांचा आपल्याला कट ऑफ 94 बघायला मिळत आहे. तर हे कंप्लीट होतं जनरल कॅटेगरीचं आपण कम्प्लिटली बघितलेलं आहे. आता आपण शेड्यूल कास्टचं बघणार आहोत डिटेलमध्ये. तर मित्रांनो शेड्यूल कास्टसाठी विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 57 पोस्ट होत्या ॲडव्हर्टाइज्ड आणि 54 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 114 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळतो आहे. शेड्यूल कास्टमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन वुमेनसाठी 50 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 50 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 113 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळतो आहे. शेड्यूल कास्टमध्ये परत एक्स सर्व्हिसमॅनसाठी 25 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, बट कॅन्डिडेट 0 एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, त्याच्यामुळे आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. सेम गोज फॉर अंशकालीन 17 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या. 0 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, त्यामुळे वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर. शेड्यूल कास्टमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 8 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या. प्रोजेक्ट अफेक्टेडच्या 8 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला इथे 99 कट ऑफ बघायला मिळतो आहे. शेड्यूल कास्टमध्ये अर्थक्वेक अफेक्टेडसाठी 3 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या. 3 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 80 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर परत मित्रांनो स्पोर्ट्स कोट्यामध्ये म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये स्पोर्ट्समॅनच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी 8 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 6 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 58 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळतो आहे. शेड्यूल कास्टमध्ये फिजिकली चॅलेंजमध्ये लो व्हिजनसाठी 2 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि 145 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळतो. शेड्यूल कास्टमध्ये ऑर्फन इथं आता एक्सटर्नल दिलं आहे, असंच इंटरनल पण असतं, म्हणजे ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल नॉन इन्स्टिट्यूशनल पण म्हणतो. अशा पद्धतीने 1 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि इथे आपल्याला 95 वरती कट ऑफ बघायला मिळतो आहे.
तर आता आपण SC कॅटेगरीचं कम्प्लिटली आता इथे बघितलेलं आहे. आता आपण OBC कॅटेगरीचं बघणार आहोत. आपण कॅटेगरी वाईज पण इथे कट ऑफ बघत आहोत, आपण पोस्ट वाईज पण कट ऑफ चेक करतो आहोत, सब्जेक्ट वाईज पण कट ऑफ बघत आहोत. त्यामुळे आपल्याला काय होईल की ॲनालाइज करताना पोस्ट प्रिफरन्सेस जेव्हा तुम्हाला द्यायचे सब्जेक्टनुसार, तर तुम्हाला प्रिफरन्स देताना हे सगळं ॲनालिसिस कामात येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ डिटेलमध्ये सगळे बघा, हे सगळे विदाऊट इंटरव्ह्यूचे व्हिडिओज आहेत. त्यामुळे प्रिफरन्सेस देणं खूप मॅटर करणार आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले OBCचं सुरू करूयात. आता OBCमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 40 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. त्यासाठी इलिजिबल कॅन्डिडेट्सची झालेत रिकमेंड ते 26 आहेत फक्त, आणि 125 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळतो. OBCमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन 36 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या. 36 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि 122 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतं. OBCमध्ये एक सर्व्हिसमॅनसाठी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे, एक सर्व्हिसमॅनसाठी तिथे 18 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या, बट 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाल्यामुळे वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर. सेम गोज फॉर अंशकालीन, देर वर 12 ॲडव्हर्टाइज पोस्ट, 0 कॅन्डिडेट्स वेर इलिजिबल फॉर रिकमेंडेशन, सो वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. बट फॉर प्रोजेक्ट अफेक्टेड, OBCमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी आहे तिथे 6 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 6 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि 109 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो आहे. अदर बॅकवर्ड क्लासमध्ये अर्थक्वेक अफेक्टेडचं जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्याचं 2 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या, 2 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि आपल्याला 92 वरती कट ऑफ इथे बघायला मिळतो. परत OBCचा स्पोर्ट्स कोटा जो आहे, स्पोर्ट्समॅनसाठी जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्याच्या 6 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या, 6 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी, आणि 83 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो आहे. आता इथे पण मित्रांनो आपल्याला जे फिजिकली चॅलेंज पीपल आहेत त्यांचा कट ऑफ परत इथे कॅटेगराईज झाल्यामध्ये दिसतो, कारण इथे जागा भरपूर असतात. तर सगळ्या कॅटेगरीजच्या तिथे कॅन्डिडेट्सला इलिजिबिलिटी मिळते, आणि इथे 3, 2, 6, 1 अशा पद्धतीने कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. तर PH ऑर्थोचा जो आहे तो कट ऑफ आपल्याला 140 बघायला मिळतो आहे. PH लो विजनचा आपल्याला 138 बघायला मिळतो आहे. PH डेफचा आपण 104 बघतो आहोत, आणि PH IDचा 101 कट ऑफ आपल्याला OBC कॅटेगरीमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचं बघायला मिळत आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन PH MDमध्ये 1 कॅन्डिडेट अवेलेबल झालेले आहेत रिकमेंडेशनसाठी, आणि 90 वरती त्यांचा कट ऑफ बघायला मिळतो आहे. OBCमध्ये इंटरनल ऑर्फन, आपण आता वरती एक्सटर्नल ऑर्फन बघितलं होता, तर इथे इंटरनल ऑर्फनचे कॅन्डिडेट्स अवेलेबल झालेले आहेत. तिथे नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इलिजिबल आहेत रिकमेंडेशनसाठी 1, आणि 94 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. VJA कॅटेगरीमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 12 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 11 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी, आणि 117 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. VJAमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन 11 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 11 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि 113 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. परत VJAमध्ये एक सर्व्हिसमॅन जी कॅटेगरी आहे त्यामध्ये 6 कॅन्डिडेट्सच्या ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, त्यामुळे वी आर नॉट एबल टू सी एनी काइंड ऑफ कट ऑफ ओव्हर हिअर. सेम गोज फॉर अंशकालीन, देर वर 4 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट, 0 कॅन्डिडेट्स वर इलिजिबल फॉर रिकमेंडेशन, सो वी आर नॉट एबल टू सी एनी काइंड ऑफ कट ऑफ अगेन ओव्हर हिअर. VJAमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 2 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 2 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि 102 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. VJAमध्ये अर्थक्वेक अफेक्टेडसाठी 1 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होती, 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. त्यामुळे VJAमध्ये स्पोर्ट्स कोट्याचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन जे आहे त्यामध्ये 2 कॅन्डिडेट्स 2 जागेची ॲडव्हर्टाइज होती, 2 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, आणि 81 कट ऑफ आपल्याला इथे परत बघायला मिळतो. VJAमध्ये फिजिकली चॅलेंजमध्ये डेफ कॅटेगरीमध्ये 1 कॅन्डिडेट्स अवेलेबल झालेत रिकमेंडेशनसाठी, एलिजिबल झालेत, आणि आपल्याला 110 इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. आता मित्रांनो आपण नॉमॅडिक ट्राईबचं बघणार आहोत. NTBमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 12 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, त्यामध्ये 10 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, 118 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो आहे रयत शिक्षण संस्थेचं. नॉमॅडिक ट्राईब NTBमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन 10 कॅन्डिडेट्स इलिजिबल होत होते रिकमेंडेशनसाठी, 10 इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, 10ची ॲडव्हर्टाइजमेंट होती, आणि 115 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. आता इथे पण परत आपल्याला NTBमध्ये एक सर्व्हिसमॅनचं जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्याच्या 5 जागा बघायला मिळतात, बट 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, सो वी आर नॉट एबल टू सी एनी काइंड ऑफ कट ऑफ ओव्हर हिअर अगेन.
अंशकालीनसाठी 3 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला इथे 60 कट ऑफ बघायला मिळतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी बघायचं आहे. प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या NTB कॅटेगरीमध्ये. 2 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 109 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. NTBमध्ये अर्थक्वेक अफेक्टेडसाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला 90 वरती हा कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. NTBमध्ये स्पोर्ट्स कोट्याच्या 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 2 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 75 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. NTBमध्ये मित्रांनो परत फिजिकली हँडिकॅपमध्ये 2 कॅटेगरीज आपल्याला बघायला मिळत आहेत, लो विजन आणि MD. ह्यामध्ये एक कॅन्डिडेट्स अवेलेबल झालेत रिकमेंडेशनसाठी. लो विजनचा कट ऑफ गेला आहे 147 वरती आणि PHMDचा कट ऑफ आपल्याला 88 वरती इथे बघायला मिळत आहे. NTDमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी म्हणून आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. पण NTDमध्ये एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती फॉर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमेन अगेन आणि इथे एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. 138 आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळणार आहे. NTDमध्ये मित्रांनो फिजिकली हँडिकॅपमध्ये लो विजनचे एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि कट ऑफ आपल्याला 155 वरती बघायला मिळतो आहे. इंटरनल ऑर्फनचे पण NTDमध्ये एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला इथे 92 वरती कट ऑफ बघायला मिळालेला आहे. आता मित्रांनो आपण EWS कॅटेगरीचं बघणार आहोत. EWSमध्ये इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 29 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 23 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 125 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो EWSचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमनमध्ये 28 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 28 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला 121 वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन्सचा एक सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्याच्यात 14 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 0 कॅन्डिडेट्स परत इथे अवेलेबल झालेत रिकमेंडेशनसाठी, सो आपल्याला इथे कट ऑफ दिसत नाही. अंशकालीनसाठी EWSचं जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन EWSमध्ये जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे अंशकालीनचं इथे 9 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. एक कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 91 आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. EWSचं प्रोजेक्ट अफेक्टेडचं 5 जागांसाठी ॲडव्हर्टाईज होती. 5 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला 111 वरती कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. परत EWSमध्ये मित्रांनो अर्थक्वेक अफेक्टेडच्या 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 2 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि कट ऑफ आपल्याला इथे 107 वरती बघायला मिळतो. EWSमध्ये स्पोर्ट्स कोट्याच्या 5 ॲडव्हर्टाईज ॲडव्हर्टाईज होत्या आणि 5 लोक इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि 83 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळतो. EWSमध्ये PH ऑर्थोसाठी एक कॅन्डिडेट अवेलेबल झाले होते आणि हा त्यांचा कट ऑफ जो झालेला आहे इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि 128 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. तर EWSमध्ये PH कॅटेगरी PH लो विजन फिजिकली हँडिकॅप लो विजनमध्ये एक कॅन्डिडेट इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि 152 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. इंटरनल ऑर्फनसाठी पण 2 कॅन्डिडेट इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला 87 इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. एक्सटर्नल ऑर्फनचं पण इथे 2 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 100 आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. खूप मोठी ॲडव्हर्टाईजमेंट होती. 808 जागांची 639 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेले आहेत. इथे वेगवेगळ्या कॅटेगरीजचे आपण बघितले कॅटेगरीनुसार की कोण कोण रिकमेंड झालेले आहेत. आता आपण सब्जेक्टनुसार बघणार आहोत, पोस्टनुसार बघणार आहोत की कुठल्या कॅटेगरीसाठी काय कट ऑफ लागलेलं आहे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता आपल्याला सब्जेक्ट आणि पोस्टनुसार बघायचं की काय कट ऑफ लागलेत. मग तुम्हाला ॲनालिसिस करायला आणि प्रिफरन्स देताना सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपण रयत शिक्षण संस्थेचा आज कट ऑफ बघत आहोत साताऱ्याच्या आणि इथे सेकंडरीचा आपण सध्या बघत आहोत. प्रायमरीचा आपण ऑलरेडी बघितलं आहे, बट इथे परत मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने ह्या PDF पण तुम्हाला इथे अंडर ग्रॅज्युएट टीचर्सच्या ऑल सब्जेक्टचे परत जागा बघायला मिळत आहे. ॲडव्हर्टाईजमेंट्स तिकडे कमी होते, इकडे 107 जागा तुम्हाला इथे बघायला मिळत, मराठी मीडियमच्या बघायला मिळत आहेत ग्रँटेडच्या आणि इथे 24 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 75 वरती कट ऑफ गेलेला आहे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. नॉन PH नॉन फिजिकली हँडिकॅप्ड स्टुडंटचा कॅटेगरी वाईज आपण आता वरती बघितलेलं आहे. आता आपण काय करतो आहोत, सब्जेक्ट आणि पोस्टनुसार आपलं कट ऑफ बघत आहोत, ॲनालिसिस करत आहे आपण.
त्यानंतर मित्रांनो ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 to 8. आता जेव्हा ग्रॅज्युएट टीचर आहे तर ते 6 to 8 असणार आहे आणि लँग्वेज जी आहे ती इंग्लिश आहे. आता लँग्वेजेस जेव्हा असतात, जेव्हा हिंदी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, संस्कृत असेल, तर मीडियमचं तिथे रिस्ट्रिक्शन राहत नाही. तर इंग्लिश लँग्वेजच्या ग्रँटेड पोझिशनसाठी ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या 71 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 111 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतो. परत 6 ते 8साठी हिंदी विषयासाठी, लँग्वेज जी हिंदी आहे त्यासाठी 45 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 2च कॅन्डिडेट अवेलेबल झालेत, इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला कट ऑफ 72 इथे बघायला मिळतो आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8मध्ये लँग्वेज मराठीसाठी ग्रँटेड पोस्टसाठी 50 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 34 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. 60 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतं आणि हँडिकॅपचा आपल्याला 107 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर फॉर लँग्वेज संस्कृत 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 123 वरती कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो आपण ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 आता मॅथमॅटिक्सचं बघत आहोत मराठी मीडियमसाठी आणि इथे 53 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि 53 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 123 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर 6 ते 8 सायन्ससाठी, विज्ञानसाठी, मराठीच्या 65 जागा ॲडव्हर्टाईज्ड होत्या. 40 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि कट ऑफ आपल्याला 84 बघायला मिळतो आहे आणि फिजिकली हँडिकॅपचा आपल्याला 128 वरती. तर कॅटेगरीजवर वाईज कट ऑफ आपण ऑलरेडी वरती बघितलेले आहेत, तुम्हाला इथनं खाली आयडिया येत असेल. आता आपण सब्जेक्ट आणि पोस्टचे बघूया. ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 सोशल सायन्सच्या मराठी मीडियमसाठी 67 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 67 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 98 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. आता ग्रॅज्युएट टीचर क्लास 9 to 10 सुरू झालं आहे, म्हणजे 7 ते 8चे आपण बघितले. आता 9वी 10वीचे आपण बघत आहोत. परत लँग्वेज इंग्लिशसाठी लँग्वेज जिथे आहेत तिथे मीडियमचं बॅरियर नाही आहे कुठेच. तर 53 ॲडव्हर्टाईज पोस्ट होते लँग्वेज इंग्लिशसाठी आणि 53 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 127 आपल्याला कट ऑफ बघायला मिळतं आणि फिजिकली हँडिकॅपचा 88 वरती. ग्रॅज्युएट टीचर 9 to 10 परत 9वी आणि 10वीसाठी लँग्वेज हिंदीसाठी 56 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 56 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि कट ऑफ आपल्याला 58 आणि ऑर्फनचं 87 इथे बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर 9 to 10मध्ये 9वी 10वीसाठी मराठी भाषेसाठी, मराठी विषयासाठी 47 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 47 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 114 वरती कट ऑफ बघायला मिळतं आपल्याला. हँडिकॅपचा 130 आणि ऑर्फनचा 94. ग्रॅज्युएट टीचर 9 and 10साठी लँग्वेज संस्कृतसाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 138 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. ग्रॅज्युएट टीचर 9 10 मॅथमॅटिक्ससाठी इंग्लिश मीडियम नाही, मराठी मीडियम आहे. इंग्लिश मीडियमच्या पण तुम्हाला इथे जागा बघायला मिळणार आहेत आता आणि 34 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या मॅथमॅटिक्सच्या मराठी मीडियमच्या आणि 34 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. 152 वरती कट ऑफ बघायला मिळतो आणि 90 आपल्याला फिजिकली हँडिकॅपचं इथे बघायला मिळत आहे. परत ग्रॅज्युएट टीचर 9 10च्या सायन्सच्या जागेसाठी मराठी मीडियमच्या 29 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 29 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी. 150 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो आहे. 87 फिजिकली हँडिकॅपचं आणि ऑर्फनचं 91 इथे कट ऑफ दिसत आहे. ग्रॅज्युएट टीचर 9 10 सोशल सायन्ससाठी मराठी मीडियमच्या 54 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 54 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला 125 वरती कट ऑफ बघायला मिळतं. फिजिकली हँडिकॅपचा 88 आणि ऑर्फनचा 92. आता इथे 11-12चं सुरू झालेलं आहे, 11वी आणि 12वीचं. तर याला आपण हायर सेकंडरी टीचर म्हणतो. इथे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या इंग्लिश मीडियमची जागा आहे. इथे ॲडव्हर्टाईज 1 पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. 135 वरती कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो 11वी 12वीसाठी परत ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीची मराठी मीडियमची जागा आहे. वरती आपण इंग्लिश मीडियमची बघितली, आता ही सेम सब्जेक्टची मराठी मीडियमची जागा आहे. 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 134 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. परत 11वी 12वीसाठी ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजीची इंग्लिश मीडियमची 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. 1 कॅन्डिडेट अवेलेबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 134 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. 11वी 12वीचं बायोलॉजीचं इंग्लिश मीडियमसाठी 11 जागा ॲडव्हर्टाईज्ड होत्या. 11 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 135 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे आणि हँडिकॅपचं आपल्याला 101 वरती. 11वी 12वीचं बुक किपिंग अँड अकाउंटन्सीचा जो विषय आहे त्या सब्जेक्टसाठी इंग्लिश मीडियमच्या
11 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 11 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, 133 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो आहे. त्यानंतर मित्रांनो 11वी-12वीच्या केमिस्ट्रीसाठी इंग्लिश मिडियमच्या 2 जागा ॲडव्हर्टाईज्ड होत्या. 2 लोक एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीमधनं 105 कट ऑफ गेलेला आहे. आता 11वी-12वीच्या इकॉनॉमिक्ससाठी ते 2 कॅटेगरी आहेत, मी मेन्शन करतो आहे पर्टिक्युलरली. एक आहे इंग्लिश मिडियमची आणि एक आहे मराठी मिडियमची इकॉनॉमिक्ससाठीच. तर इंग्लिश मिडियमची 1 जागा ॲडव्हर्टाईज्ड होती इकॉनॉमिक्सची आणि 134 वरती कट ऑफ आहे. आणि मराठी मिडियमच्या इकॉनॉमिक्सच्या 2 जागा ॲडव्हर्टाईज्ड होत्या. 2 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि 144 वरती मराठी मिडियमचा इकॉनॉमिक्सचा कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. तर बरेच विद्यार्थी मला कमेंट सेक्शनमध्ये विचारत होते की प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत रयतसारख्या विदाउट इंटरव्ह्यू, तिथे इंग्लिश मिडियम्सच्या सोशल सायन्सेसच्या जागा आहेत का, किंवा तिथे इंग्लिश मिडियमच्या जागा आहेत का रयतमध्ये. तर या तुम्हाला लिटरली इकडे बघायला मिळत आहे. आता मी तेच मेन्शन करून एक्सप्लेन करतो आहे. आता 11वी-12वीचं मित्रांनो इकॉनॉमिक्स आणि कोऑपरेशन. तर कोऑपरेशन वगैरे आणि इकॉनॉमिक्स 2 विषय का बरं एकत्र, तर ज्यांचं 2 विषयात PG ते अशी रिक्वायरमेंट ह्या सब्जेक्टची असते, त्या पोझिशनची, ह्या पोस्टची ती रिक्वायरमेंट आहे की हे सब्जेक्ट्स पाहिजेत त्यांचे. तर तो कट ऑफ मराठी मिडियमचा 5 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 5 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 105 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. 11वी-12वी विषय एज्युकेशन, टीचिंग मीडियम मराठी, ॲडव्हर्टाईज पोस्ट होती 1, कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत 1 आणि 31 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. 11वी-12वीचा भूगोल विषयासाठी, जॉग्रॉफीसाठी मराठी मीडियमच्या 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, 137 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. आता जॉग्रॉफी प्लस पॉलिटिकल सायन्स 2 PGची ॲडव्हर्टाईज पोस्ट होती मराठी मीडियमची, 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, 126 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो हायर सेकंडरी टीचरसाठी म्हणजे 11वी-12वीच्या शिक्षकासाठी हिस्ट्रीच्या पोस्टसाठी मराठी मीडियमच्या 3 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 3 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी. फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीचा कट ऑफ 128 वरती आपल्याला बघायला मिळतो आहे. हिस्ट्री प्लस इकॉनॉमिक्ससाठी मराठी मीडियमचा 1 जागा ॲडव्हर्टाईज होती, 1 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, 116 वरती आपल्याला कट ऑफ ते बघायला मिळत आहे. परत 11वी-12वीचं हिस्ट्री प्लस पॉलिटिकल सायन्स. आता इथे हिस्ट्री प्लस पॉलिटिकल सायन्सच्या तुम्हाला परत 2 जागा बघायला मिळतील, एक आहे इंग्लिश मिडियमची आणि एक आहे मराठी मिडियमची. तर इंग्लिश मिडियमची 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, 144 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. आणि हिस्ट्री प्लस पॉलिटिकल सायन्सचं मराठी मिडियमच्या 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 2 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी, 134 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. आता परत मित्रांनो आपण लँग्वेजेस बघणार आहोत. तर लँग्वेजेसमध्ये मीडियमचं रिस्ट्रिक्शन राहत नाही, त्यामुळे आता आपण लँग्वेजेसचे 11वी-12वीचे कट ऑफ रयत शिक्षण संस्थेचे बघणार आहोत. अर्धमगधीसाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, बट 0 कॅन्डिडेट्स अवेलेबल झाल्यामुळे आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. 11वी-12वीसाठी लँग्वेज इंग्लिश प्लस हिस्ट्री, आता हे प्लस आहे, हिस्ट्रीची पण इथे इंग्लिश प्लस हिस्ट्रीची 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, 131 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. 11वी-12वीच्या लँग्वेज हिंदीसाठी 1 जागा ॲडव्हर्टाईज्ड होती, 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, PH कॅटेगरीतनं 110 कट ऑफ आहे. हिंदी प्लस हिस्ट्रीसाठी 1 जागा ॲडव्हर्टाईज्ड होती, 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, 117 आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. लँग्वेज मराठी प्लस इकॉनॉमिक्स 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 115 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळते 11वी-12वीचा. परत ज्युनियर कॉलेजसाठी लँग्वेज मराठीसाठी आणि लँग्वेज हिंदी प्लस मराठी दोन्ही लँग्वेज असल्या पाहिजे, त्यासाठी 1 ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, 122 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकता. त्याच पद्धतीने मित्रांनो ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी मराठी मीडियमच्या 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या 11वी-12वीसाठी मराठी मीडियमच्या आणि 2 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत PH कॅटेगरीमधनं 140 वरती. फिजिक्सची इंग्लिश मिडियमची परत जाहिरात आहे इथे, इंग्लिश मिडियमची ॲडव्हर्टाईज होती 17 जागांसाठी, 17 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 147 वरती कट ऑफ लागला आहे. PH कॅटेगरीचा 111 वरती आणि ऑर्फनचा 100 वरती. परत पॉलिटिकल सायन्सची मराठी मीडियमची व्हॅकन्सी होती, 1 व्हॅकन्सी होती इथे आणि 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 151 वरती कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. पॉलिटिकल सायन्स प्लस इकॉनॉमिक्ससाठी पण परत 1 जागा होती, त्यामध्ये 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, 140 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे.
सायकोलॉजी विषयासाठी पण एक जागा ॲडव्हर्टाईज होती. एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 136 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो सेक्रेटरियल प्रॅक्टिससाठी एक जागा ॲडव्हर्टाईज होती. एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 136 आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळाला 11वी-12वीचा. सोशोलॉजीसाठी मराठी मीडियमचा एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती. PHमध्ये आपल्याला 138 कट ऑफ बघायला मिळत आहे. 108 जागांची ॲडव्हर्टाईज होती मित्रांनो. 639 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. या सगळे कट ऑफ आपण आता बघितलेले आहेत. आणि आपण आज काय केलं की कॅटेगरी वाईज कट ऑफ बघितलेत. आपण सगळे जेवढे कट ऑफ स्टडी करत आहोत आपल्या चॅनलवरती इंग्लिश मिडियमचे सगळे कट ऑफ अवेलेबल आहेत, विथ इंटरव्ह्यू, विदाउट इंटरव्ह्यू. आता आपण विदाउट इंटरव्ह्यूचे रयत शिक्षण संस्थे कम्प्लिटली ॲनालाइज केलेलं आहे. म्हणजे तुम्ही आता जेव्हा प्रिफरन्सेस देसाल तर तुम्हाला सब्जेक्टनुसार कॅटेगरीनुसार काय कट ऑफ आहेत याचं ॲनालिसिस झालेलं आहे. सगळे व्हिडिओज तुम्ही जर नियमित बघसाल तर जेव्हा तुम्हाला प्रिफरन्सेस द्यायचे आहेत तेव्हा तुम्हाला हे सगळं ॲनालाइज करायला हेल्प करणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका, कारण याच्यात भरपूर वेळ जातो आहे सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओजसाठी, कारण असे कंप्लीट व्हिडिओज सगळे ॲनालिसिस मी तुम्हाला या चॅनलवरती देणार आहे. टीचिंग एक्झामिनेशन चॅनलचं नाव आहे. तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पण शेअर करा. आणि याच्यावरती आपण TET, CET आणि टेट ह्याच्याशी रिलेटेड पण जे आता नेक्स्ट स्टुडंट्स असतील त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता. याच्याशी रिलेटेड अपडेट्स पण आपण सगळे ॲनालिसिस टीचिंग या सगळ्या चॅनलवरती होणार आहे. चॅनल आवडलं असल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.